हॅलो फ्रेंड्स, उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे हे डिझर्ट लहान मुलांना तर खूप आवडेल. पाता क्षणी बनवून बघाल. एकदा बनवलं तर मुलं पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील. इतकं छान तयार होतं. तर आज आपण झटपट तयार होणारे थंडगार असं कस्टर्ड डिझर्ट बनवणार आहोत. त्यासाठी एका बाउलमध्ये 3 ते 4 चमचे दूध घेऊया. त्यात 2 चमचे कस्टर्ड पावडर घालूया. कस्टर्ड पावडर घातल्यावर ते मिक्स करून घ्यायचं. यामध्ये अजिबात गुठळी तयार होता कामा नये, त्यामुळे व्यवस्थित मिक्स करायचं. आता हे मिक्स करून झालं आहे. गॅसवर कढई ठेवली आहे. त्यात 2 वाटी दूध घालूया. मी इथे गरम दुधाचा वापर केला आहे. तुम्ही जर कच्चं दूध वापरलं असेल तर ते चांगलं गरम करून घ्या. त्यात आता 4 चमचे साखर घालूया. साखर घालून उकळी येईपर्यंत उकळवून घ्यायचं. उकळी आल्यावर त्यात कस्टर्ड पावडरचा तयार केलेला घोळ घालूया. घोळ घातल्यावर लगेच मिक्स करायचं, नाहीतर बॅटरमध्ये गुठळी तयार होईल. हा घोळ दुधात घालण्यापूर्वी एकदा गुठळी आहे की नाही ते एकदा बघा. त्यात आता पाव चमचा वेलची पावडर, चिरलेले ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करूया. अजून 2 ते 3 मिनिटं उकळवून घेऊया. हे अधूनमधून मिक्स करत राहायचं. तर हे आता तयार झालं आहे. गॅस बंद करून थंड करून घेऊया. हे आता सर्व करूया. हे मी थंड झाल्यावर 3 ते 4 तासांसाठी फ्रीज मध्ये सेट करायला ठेवलं होतं. वरून चिरलेले ड्रायफ्रुट्स घालूया. तर तुम्हाला हे कस्टर्ड डिझर्ट कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.